नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षरा आणि अधिपती त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. अधिपती म्हणतो, मला मान्य आहे की तेव्हा इराताई खोट्या वागल्या, पण त्याचा आपल्यालाच फायदा झाला ना. आपलं लग्न झालं, आपला सुखाचा संसार झाला, पण अशा पद्धतीने त्यांनी करायला नको होतं असं अक्षरा बोलते. पण सगळे घरचे होतं म्हणून आपण समजून घेतलं, पण आता पुढे जाऊन ती असंच वागत राहिली तर बाकीचे लोक तिला समजून घेणार नाहीयेत. तिच्या या स्वभावामुळे ती अडचणीत येऊ शकते, त्यामुळे मला तिच्याशी एकदा नीट बोलावंच लागेल. आणि आता तिनं लग्न करायला हवं. निखिल आणि इरा खूप दिवस रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे. तेव्हा अधिपती बोलतो, पण तो निखिल अजिबात बरोबर पोरगा नाही, त्याच्याबरोबर इराताईनं लग्न करायला नको. तुम्हाला तर माहितीयेच त्यानं फॅक्टरीत केवढा मोठा घोळ घातलाय. ते छपरी पोरगा आहे, माझ्या डोक्यातच जातोय. त्याचवेळी त्याला चांगलाच इंगा दाखवला असता, पण काय करणार ना, ते इराताईंचं प्रेम आहे त्याच्यावर. दुसरीकडे इरा बॅग भरत असते आणि आईला बोलते, आई इकडे मी एक क्षणही थांबणार नाहीये, मी चालले माझ्या सासरी. आई बोलते निखिलकडे आई बोलायला जाते आणि बोलते, अहो निखिलराव, तुम्ही काय केलं? त्यावरती निखिल म्हणतो, तुम्हाला तर माहिती आहे ना इरा किती हट्टी आहे ते. इकडे सीन चेंज होतो. अधिपती अक्षराला म्हणतो, मला तर वाटतच नाही की इराताईंनी निखिल बरं लग्न करायला पाहिजे. तेव्हा अक्षरा बोलते, हो तुमचं बरोबर आहे. तेवढ्यातच तिला आईचा फोन येतो. आई घाबरतच बोलत असते. अक्षरा बोलते, आई बोल ना. तर आई बोलते, अगं अक्षू बघ ना, ही इरा काय करून आली आहे. ती लग्न करून घरी आली आहे. हे ऐकून अक्षराला धक्काच बसतो. ती मोठ्याने बोलते, काय इराने लग्न केले? कुणाशी केलंय? निखिल बरं? तर आई बोलते, हो ते लग्न करून घरी आलेत, आम्हाला काहीही कल्पना न देता. अक्षरा बोलते, आई तू अजिबात घाबरू नकोस, आम्ही दोघेही तिकडे लगेच आलो, तू फक्त शांत राहा, आपण घरी आल्यावरती बोलू. ती फोन ठेवते आणि अधिपतीने हे सगळं बोलणं ऐकलेलंच असतं. ती अधिपतीने बोलते, चला आपल्याला घरी जायला हवं. दुसरीकडे आई इराला म्हणते, तू लग्न केलंय ना, आता तू तुझा राग शांत कर, मला तुझे औक्षण करू दे, तुझी ओटी भरू दे. इरा बोलतो, मला इथे एक क्षणसुद्धा थांबण्यास इंटरेस्ट नाहीये. पटपट बॅग भरते ती आणि जायच्या तयारीला निघते. आई तिला बोलते, ताई येते तुझी, थोडा वेळ थांब. ती बोलते, काय ताई येते? पण काय येते? हां तू तिला सांगितलं असशील ना, काय गरज होती सांगायची? अगं आई, ती कधीतरी मला माझ्यासोबत बहिणीसारखी वागली आहे का? आता आली तरी ती मला समजून घेणार नाही, येऊन फक्त ती मला लेक्चरच देईल, त्यामुळे मी इथे थांबणारच नाहीये. दुसरीकडे अधिपती अक्षरा निघतात. ते भुवनेश्वरी पाहते आणि बोलते, का हो अधिपती कुठं पळत चाललाय? आणि सुनबाईंच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? अक्षरा बोलते, मॅडम जरा टेन्शन आहे, आम्ही आमच्या घरी जाऊन येतो. भुवनेश्वरी बोलते, का हो काय झालं? तेव्हा अधिपती सांगतो, इराताईंनी पळून जाऊन लग्न केले त्या निखिल बरं. हे ऐकून भुवनेश्वरीला धक्काच बसतो. ती म्हणते, अरे बापरे, जावा पटकन, तिथं काय घडलंय ते आम्हाला फोन करून कळवा. कसं आहे ना, अशा टाईमला गेलं पाहिजे. मग ते दोघे तिथून निघतात. ते गेल्यावर भुवनेश्वरी लगेच इराला फोन करते. इरा म्हणते, मॅडम चक्क तुम्ही मला फोन केलाय? तेव्हा तुमचा फोन बघून मला असं वाटतंय देवाचाच फोन आल्यासारखं वाटलं. तेव्हा भुवनेश्वरी बोलते, काय इराबाई, आम्हाला विसरला का काय? इरा बोलते, असं कसं तुम्हाला विसरून चालेल? त्यावर भुवनेश्वरी बोलते, तुम्ही लग्न केलं मग आमची आठवण नाही आली का तुम्हाला? तेव्हा इरा बोलते, तुम्हाला कळालं? भुवनेश्वरी म्हणते, आमच्यापासून काय बी लपून राहत नाही. इरा बोलते, तुमच्यासोबत मी एक ॲग्रीमेंट केलं होतं, तुम्ही ते पाळलंच नाही. तेव्हा भुवनेश्वरी बोलते, आम्ही का पाळायचं? तुम्ही आमचा शब्द पाळला का? नाही, तुम्ही आमचा शब्द पाळला नाही, मग आम्ही का ॲग्रीमेंट पाळायचं? तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं नाही, पण अजून पण आम्ही कॉन्ट्रॅक्ट ते मोडलेलं नाही आहे. आत्ता जरी तुमच्या बहिणीचं तुम्ही लग्न मोडलं ना, तरी तुम्ही विचार पण करणार नाही, इतके पैसे आम्ही तुम्हाला देऊ. इरा बोलते, अहो काय बोलताय मॅडम? तेव्हा भुवनेश्वरी बोलते, आम्ही खरं ते सांगतोय, कारण पैशापेक्षा आम्हाला आमचा लेक महत्त्वाचा आहे. तेव्हा आमचा लेक आम्हाला परत पाहिजे आणि आमच्या लेकासाठी आम्ही काही करू शकतो. आमच्या लेकाच्या आणि आमच्यामध्ये तुमची बहीण येते आणि ती खोडा घालते, ती घराबाहेर गेली पाहिजे. आमचा लेक आम्हाला परत मिळाला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकतो. हिराबाई, तुम्ही जर हे काम केलं ना, तर तुम्ही म्हणाल तितका पैसा आम्ही तुम्हाला देऊ. इकडे बाबा निखिलला आत बोलवत असतात, पण निखिल काही यायला तयार नसतो. बाबा बोलतात, मी चल म्हणतोय ना, असं म्हणत निखिल मग आत येतो. आणि मग बाबा बोलतात, इरा असं वागू शकते, पण तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही परिस्थिती मॅच्युअरली हँडल करायला पाहिजे होती. तेव्हा निखिल बोलतो, बाबा अहो ते म्हणतात ना, चट मंगनी पट ब्याह, तसं आमचं झालं. तेव्हा बाबा बोलतात, अरे पण आम्हाला तरी सांगायचं ना, तू तुझ्या घरी तरी सांगितलंस का? निखिल बोलतो, नाही सांगितलं बाबा.
हे बघा, तुम्ही लग्न करून आला आहात, पण त्याचा दोष आता इराने अक्षराला दिलाय. तेव्हा निखिल बोलतो, सॉरी बाबा. तिचा तिच्या ताईवर राग असणारच ना. साहजिक आहे. तो अधिपती कसा वागला आहे माझ्याबरोबर. त्याला माहीत होतं ताईचं आणि माझं नातं कसं आहे ते. त्याला माहीत होतं मी तिच्या बहिणीचा होणारा नवरा आहे. तरी पण त्याने मला फॅक्टरीतून काढून टाकलं. काय तर म्हणे फॅक्टरीत मी पैसे खाल्ले. ते मी पैसे खाल्लेच नव्हते. हे सगळं त्याच्या मित्राने ओंकारने केलं होतं. पण त्याला पाठीशी घालण्यासाठी त्याने माझ्यावरती ढकललं सगळं. ताईने माझ्यासाठी स्टँड घ्यायला हवा होता, पण तिने तसं काहीच केलं नाही. जाऊ द्या इरा, आपण निघून जाऊया इथून. तेव्हा इरा बोलते, निखिल थांब थोडा वेळ. निखिल बोलतो, आता कशाला थांबायचं आहे. तेव्हा इरा बोलते, ताई येते, तिला भेटून जाऊया. निखिल बोलतो, का? ज्या माणसाने मला नोकरीवरून काढून टाकलं त्या माणसाला तुला भेटायचं आहे का? तितकंच अधिपती अक्षरा तिथे येतात. इरा निखिलला खुणावते. ते दोघेही अधिपती अक्षराच्या पाया पडतात. तेव्हा बाबा बोलतात, आल्यापासून इरा तुझ्याबद्दल वाईट साईड बोलत होती आणि आता आल्यावरती पाया पडते. आल्यापासून आमच्या पाया पडली नाही. अक्षरा बोलते, इरा मला सांग, तुम्ही डायरेक्ट लग्न का करून घरी आलाय? तेव्हा इरा बोलते, मी काय प्रेग्नंट वगैरे नाही आहे. तसं काही नाही आहे ताई, तू तसं समजू नकोस. आणि हसतच असते. आई बोलते, इरा शांत बस. पण इकडे अक्षराला मात्र संशय आलेला असतो. ही इरा इतकं चांगलं कशी वागते? कुठेतरी पाणी मुरते. आता अक्षराला समजेल का भुवनेश्वरी आणि इराचं कारस्थान? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.